साताऱ्यात नुकत्याच झालेल्या घरकुल योजनेच्या मोठ्या घोषणेमुळे सर्वांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. आज याचं सविस्तर विश्लेषण करूया. सर्वांचा सर्वात मोठा आणि चिंतेचा प्रश्न म्हणजे घरकुलचा नवीन हप्ता अजूनही बँक खात्यात का बरं पोचला नाहीये? खरं तर केंद्र सरकारने लाभार्थ्यांसाठी तब्बल 9,000 कोटी रुपयांचा मोठा निधी आता अधिकृतपणे जारी केला आहे. केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी साताऱ्यातील एका भव्य कार्यक्रमात या महाकाय निधी वितरणाची घोषणा केली. यातली सर्वात रंजक आणि मोठी बातमी म्हणजे आपल्या राज्याला चक्क 30 लाख घरांचं भव्य उद्दिष्ट मिळालंय. आणि म्हणूनच या कार्यक्रमात आधीच पूर्ण झालेल्या तब्बल 5 लाख घरांच्या चाव्या लाभार्थ्यांच्या हाती सुपूर्द केल्या गेल्या. पण आता खरा प्रश्न हा आहे की हा नव्यानं जाहीर झालेला एवढा मोठा निधी नक्की कुणाला मिळणार? ज्या नवीन अर्जदारांनी स्वतःहून सेल्फ सर्वेक्षण पूर्ण केलंय आणि जे सध्या प्रतीक्षेत आहेत त्यांच्यासाठी पुढची दिशा अगदी स्पष्ट आहे. सर्वांना घर नक्की मिळेल हे आश्वासन आहेच, पण त्याआधी डेटा गोळा करण्यासाठी फिजिकल व्हेरिफिकेशन पूर्ण होणं अत्यंत गरजेचं आहे. ज्या जुन्या लाभार्थ्यांचे हप्ते अचानक रखडले होते त्यांच्यासाठी सरकारी निधीची कमतरता हाच प्रक्रियेतील सगळ्यात मोठा अडथळा होता. आता पुढची सर्वात महत्त्वाची प्रशासकीय पायरी येते, ती म्हणजे फंड ट्रान्सफर ऑर्डर म्हणजेच FTO जनरेट करणं. कारण कोणत्याही अर्जदाराच्या खात्यात थेट पैसे जमा होण्यासाठी हे FTO जनरेट होणं अक्षरशः अनिवार्य असतं. मग आता उत्सुकता असेल की प्रत्यक्ष हातात पैसे पडण्यासाठी या पूर्ण प्रक्रियेला नक्की किती वेळ लागेल? सर्वांना इन्स्टंट डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरची अपेक्षा होती, पण वास्तवात मात्र एक हस्तलिखित निधीचं पत्र सादर केलं गेलं. या भव्य कार्यक्रमात निधीचा संपूर्ण तपशील देणारं हेच अधिकृत पत्र थेट देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलं. प्रशासकीय प्रक्रियेनुसार थेट लाभ हस्तांतरण म्हणजेच DBT होण्यापूर्वी हा संपूर्ण निधी पहिल्यांदा गृह विभागाकडे वळवला जाईल. त्यामुळे या प्रशासकीय विलंबाची अजिबात काळजी करू नका. मंजूर झालेला निधी 100% सुरक्षित असून त्यावर प्रक्रिया सुरू आहे. निधीची टंचाई आता कायमची संपलीये, त्यामुळे FTO जनरेट करण्याच्या त्या सर्व रखडलेल्या प्रक्रिया आता पुन्हा जोमाने सुरू होतील. फक्त एक लक्षात घ्या, हे पैसे एकाच दिवशी येणार नाहीत, तर ते टप्प्याटप्प्याने लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होतील. आता शेवटी एकच मोठा प्रश्न उरतो. उर्वरित 25 लाख घरांसाठी पुढच्या टप्प्यातला निधी आता किती लवकर मंजूर होईल?